या कार्यक्रमाचं प्रास्ताविक युवक नेते माजी खासदार त्याला सांगा श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ऑनलाईन करा दादा, ऑनलाईन करा, ऑनलाईन करा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय सुरेश प्रभू साहेब, सोडू नका दादा, थांबा. कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, दादा ओके दादा ओके. जन्मशताब्दी महोत्सवाचे नाही तुम्ही तुमचं अध्यक्ष कलर बॅलन्स बघा आणि सहकार खाली मंत्री नको जाऊ म्हणून त्याला. सन्माननीय सुभाष बापू देशमुख साहेब, आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे, आदरणीय वदनरावजी कदम साहेब, आदरणीय शंकररावजी गोळे साहेब, आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब, जास्त वर जाते का? लोकसभेचे खासदार माझे मित्र सन्माननीय धनंजय महाडिक साहेब, माजी मंत्री केंद्रीय मंत्री सन्माननीय माजी मित्र प्रतीक पाटील साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, आपले नेते आदरणीय दिलीपजी सोपत साहेब, व्यासपीठावरती पत्रिकेप्रमाणे जवळपास 100 नाव आहे. येस येस येस. त्यामुळे मी क्षमा सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, निर्णय संस्थेचे पदाधिकारी आणि सहकार श्री शंकरराव मोहिते साहेबांवरती आणि कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व सन्माननीय व्यासपीठावरील प्रमुख नेते मंडळी, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व दादा मला सांगत जाऊ. ज्येष्ठ नेते मंडळी, उपस्थित पदाधिकारी, चेअरमन, सरपंच, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, ठीक आहे ना, उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, प्रथमतः आदरणीय सुरेश प्रभू साहेबांचं एवढ्या व्यस्त वेळेमध्ये, एवढ्या धावपळीच्या वेळेमध्ये देखील आदरणीय विजयसिंह मोहिते साहेबांनी विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आणि वहिनींचं दोघांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. सरकार श्री शंकरराव मोहिते साहेबांची जन्मशताब्दी साजरी करत असताना हो हो रेकॉर्डिंग सर्व तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते एक भव्य दिव्य अशी त्याची सुरुवात झाली पाहिजे. हालचाल होती ते दादा आणि गेले 2 पिढ्यांचे संबंध असलेले सगळे आपले प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित राहिले पाहिजे अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केला. आणि आज मला आवर्जून थोडंसं पाठीमागे जाऊन सुरुवात करायची. सरकार पक्षाची सामाजिक राजकीय कार्यकर्ते सुरू करत असताना त्यांचे बंधू सदभाऊ आणि आदरणीय बाबा या दोघांच्या बरोबर ठिकाणी गावड्याचं राजकारण, गावापासून राजकारणाला, समाजकारणाला सुरुवात केली. दादा मी सोडत नाही. आणि अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये शिक्षण सुद्धा घेता आलं नाही. 4थीला शाळेत असताना हात काढतो दुष्काळ पडला आणि वर्गामध्ये गेल्यानंतर फी भरता आली नाही. मागं कोणतरी बांधले बघा, 5 आणि फी होती ती देखील भरता आली नाही आणि शिक्षकांनी वर्गामध्ये परवानगी दिली नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यांनी जीवनाची सुरुवात केली, नोकरी मागायला गेले, नोकरी मिळाली नाही, पण त्याचबरोबर समाजकारणाची राजकारणामध्ये
राजकारणामध्ये आले आणि समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या 50व्या वाढदिवसाला त्यांचा सत्कार करण्यात आला. 5,000 रुपये म्हणून देणगी गावाला दिली. स्वतःचे 5,000 रुपये असे 10,000 रुपये घेऊन 1947 साली विजय वसतिगृहाची सुरुवात केली. 11 विद्यार्थी त्यावेळेस त्याच्यामध्ये दाखल झाले आणि त्याच्यानंतर एकेका संस्थेला उभारणी करायला सुरुवात झाली. पण ज्यावेळेस ऊस घ्या म्हणून ऊस घालण्यासाठी म्हणून कारखान्यामध्ये गेले आणि नाकारला, त्यावेळेस स्वतःचा कारखाना उभा करायची अशा प्रकारची मनोदय त्यांनी व्यक्त केला. आणि आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचे आजोबा आदरणीय बालाजीराजे त्यावेळेस मुंबई प्रांताचे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या अगोदर आदरणीय बालाजीराजेला भेटले आणि जो आपला एनआरपीसीचा कॅनल होता पण तो बारमाही नव्हता. ते बारमाही करून 44 फट्याचं काम असेल, उजनी धरणाचं जमीन त्यावेळेस उपलब्ध होत नव्हती. त्या उजनी धरणासाठी म्हणून जमीन उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांनी, त्यासाठी म्हणून त्यांनी प्रचार केला आणि आदरणीय बालाजीराजेंनी अगदी सकारात्मक भूमिका घेऊन त्या पाण्याची व्यवस्था केली. आणि त्याच्यानंतर जो आज आपला सहकार कृषी कारखाना 1962 साली पहिलं गळीत 1963 साली त्याची सुरुवात झाली. 1200 टनापासून सुरू झालेला कारखाना त्याच्यापासून एका संस्थेला उभारणी त्या ठिकाणी बुडाला. कारखाना झाला, गाईचा धंदा सुरू केला. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये चहा प्यायला सुद्धा दूध उपलब्ध नव्हतं, त्या जिल्ह्यामध्ये सरकार वर्षी स्वतः गावोगावी जाऊन गाईचं महत्व पटवून ती महिलांनी उद्योग करावा अशा प्रकारचं महत्व पटवलं. आणि आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 18 लाख लिटर दूध निर्माण होऊ शकतं. की त्यावेळेस 40 वर्षापूर्वी पेरलेलं रोपट आज त्याचं मोठं वृक्ष झालेलं. पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, जवार योजना असेल, या सगळ्या योजना त्या ठिकाणी स्वयंरोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून आणि लहानातल्या लहान शेतकऱ्याला शेतमजुराला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. आणि आज माळशिरस तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल, याचा कायापालट झालेला तुम्हाला आपल्याला दिसतो. पण हे सगळं करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये कैलासवासी वसंतदादा पाटील साहेब असतील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय शंकरराव गोले साहेब असतील, कैलासवासी बाळासाहेब देसाई साहेब असतील, कैलासवासी तात्यासाहेब कोरे असतील, विदर्भातले शिंगणे साहेब असतील, त्यांचे जीवन मित्र यशवंतराव मोहिते साहेब असतील, रंगा खाडेकर साहेब असतील, आनंदराव पोपटे असतील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले मधुराव चव्हाण साहेब असतील, किंवा आदरणीय श्रीमान परिचारक साहेब असतील, मारवाडी वकील असतील, ब्रह्मदेव दादा असतील, बाबुराव पाटील आंबेडकर, व्यासपीठावरती उपस्थित असलेले गिरधरदास देवी, शिवदारी अण्णा, आप्पासाहेब काळादी, काकासाहेब साळुंखे, चांगले ना, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख साहेब, आदरणीय कैलासवासी शंकरराव भाऊ, रतनचंद्र ही अनेक मान्यवर त्यांच्या त्यावेळेच्या सोबतीला कार्यकर्ते म्हणून, सोबती म्हणून, नेते म्हणून या सगळ्यांच्या ताकदीनं, सगळ्यांच्या बळावरती हा सगळा कायापालट झालेला तुम्हाला दिसतो. ध्येय एकच होत, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये येत असताना मंत्रिपद नको पण विकासात्मक रचनात्मक काम करायचं ही त्यांची भूमिका कायम राहील. आणि त्यामुळे मंत्रिपद मिळत असताना सुद्धा देखील त्याच्या बदल्यामध्ये पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल, त्याच्या बदल्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल ह्या संदर्भातली सातत्यानं त्यांनी भूमिका घेतली. कैलासवासी आदरणीय कृष्णदास दादा असतील, की 14-5 जण ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कैलासवासी आदरणीय वसंतदादांच्या बरोबर, यशवंतराव मोहिते साहेबांच्या बरोबर महाराष्ट्राचं राजकारण करत असताना एक वेगळं राजकारण, रचनात्मक राजकारण, गरीब माणसाला उभा करण्याचं राजकारण त्या सगळ्या पिढीने त्यांनी सर्वांनी केलं. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की 2004 साली माझे खासदार प्रतीक पाटील साहेब ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिले होते आणि पंढरपूरला सभा होती सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या प्रचाराची, राहुल गांधी सभेला येणार होते आणि यायला वेळ झाला म्हणून
मी श्रीमंतांच्या बरोबर मार्केट कमिटीमध्ये बसलो. श्रीमंत परिसरात साहेबांनी मला विचारलं की प्रतीकच्या प्रचाराला गेला होता का? त्यावेळेस मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष होतो. मी म्हणलं नाही श्रीमंत गेलो नाही. परिचारक साहेब म्हणले की वसंतदादांचे उपकार आहेत आपल्यावर. ही भावना त्या क्षणाला मी माझ्या मनामध्ये म्हटलं की जर का श्रीमंत परिचारक साहेबांच्या ज्येष्ठ माणसाला वाटत असेल की प्रतीकच्या प्रचाराला गेलं पाहिजे, त्याआधी प्रतीक पाटील 100% निवडून येणार ही त्यावेळेस माझ्या मनामध्ये खात्री झाली. दादा वसंतदादांचे उपकार. वसंतदादांनी सहकार मशीनच्या बरोबर राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक जीवलग म्हणून, आपुलकीचा म्हणून, घरातला म्हणून साथ दिली. सहकार मशीनच्या पश्चात अनेक संकटात येत असताना सुद्धा वसंतदादा आपल्या बरोबर आहे. शंकर सहकारी साखर कारखाना लिक्विडेशन मध्ये निघाला. चितळेंचा कारखाना होता. त्यावेळेस सहकार मशीनने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून तो विकत घेतला. विकत घेत असताना तो खासगी करता आला असता, पण तो खासगी केला नाही. तो सहकारी केला आणि आमची सगळी जमीन कारण म्हणून त्या ठिकाणी ठेवली. त्यावेळेस जर काय बरं वाईट झालं असतं तर आज रणजित सिंह मेहती भाषणावर राहिला नसता. तर तो खासगी न करता कॉपरेटिव्ह केला आणि समाज हिताचं त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी उपयोग येईल अशा प्रकारचं काम त्या निमित्तानं त्यांनी घडवून आणलं. 1971 साली 17 मे 1971 साली आई दादांचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये अनेक ठिकाण झाले. कोण म्हणलं की 1 लाख लोक जेवायला घातले. सहकार मशीनने ते खोडून काढलं. 1 लाख नाही, 1,18,000 लोकांना जेवायला घातलं. कारण की प्रत्येक उमऱ्याच्या बाहेर मी हात उचलला आहे आणि माझं कर्तव्य बनतं की माझ्या ज्येष्ठ पुत्राच्या लग्नाच्या वेळेस त्या सर्वांना निमंत्रण देणं हे उत्तर त्यावेळेस त्या संबंधित प्रश्न करणाऱ्यांना त्यांनी दिलं. पण त्या लग्नाचे अनेक किस्से असतील, पण ऋणानुबंध वेगळे आणि मला त्याचा आवर्जून उल्लेख करायचा. सिद्धराम म्हेत्रे साहेब या व्यासपीठावरती ते बर्फ टाकला, एवढं जेवण झालं, तेवढं जेवण झालं, सगळ्यांना माहित आहे. पण त्यावेळेस लग्नामध्ये पानं खायचं पान कमी पडलं आणि सिद्धराम म्हेत्रे साहेबांच्या वडिलांनी साथी आपली ट्रक भरून पानं पाठवली आणि त्याच्या बदल्यामध्ये सहकार मशीनने ट्रक भरून साखर मागायला पाठवली. अजून 2 लावा करमाळा तालुक्यातले आपले पुढारी वसंतराव पंडित